टुडेज टॉपिक इज लाईफ प्रोसेसेस. हा लाईफ प्रोसेसचा चॅप्टर CBSE बोर्ड 10th स्टँडर्डचा आहे. 10th स्टँडर्ड CBSE बोर्डचा आहे. तर लाईफ प्रोसेसेस हे चॅप्टरला सुरू करण्याआधी आपण काही गोष्टी बघूया. आता प्रोसेस म्हणजे काय, तर प्रक्रिया. आता प्रक्रिया, आता ह्या कुठल्या प्रक्रिया आणि म्हणजे त्यांचं लाईफशी काय रिलेशन आहे हे बघायच्या आधी आपण हे बघूया की नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्सचं आपण डिफरन्शिएशन कसं करतो. लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचं आपण डिफरन्शिएशन कसं करतो. आता लिव्हिंग थिंग्स बघा, आता आपण जर आपल्याला कन्सिडर केलं तर आपण श्वास घेतो, म्हणजेच आपण श्वास घेतोच म्हणजे त्याला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. म्हणजे O2 घेतोय आणि CO2 काय करतोय, रिलीज करतोय. ही प्रोसेस आपण करतो. पण ही नॉन लिव्हिंग थिंग करतात का ही प्रोसेस, तर नाही. आता आपण अन्न खातो, त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड होते, म्हणजे आपण फूड इनटेक करतो, त्याच्यापासून आपल्याला न्यूट्रिएंट मिळतात. ओके, नॉन लिव्हिंग थिंग्स ही थिंग्स करतात का, नाही. आपण जर कुठे खेळत असू, पडलो, आपल्याला काही लागलं तर आपल्या बॉडीमधून ब्लड पासेस होतं. पण नॉन लिव्हिंग थिंगमध्ये असं आहे का, आपण तोडलं फोडलं तर त्यांच्यामध्ये ब्लड येतं का, नाही. तर जसं आपण अन्न खाऊन आपल्याला न्यूट्रिएंट मिळतो तसं आपल्या बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल पण तयार होतो. मग तो आपण वेस्ट मटेरियल पण रिमूव्ह करतो. आता ते लिव्हिंग थिंग्स अन्नच खात नाहीत किंवा फूड पार्टिकल्स खात नाहीत, त्यामुळे वेस्ट मटेरियल पण रिमूव्ह करायची गरज नाही. ओके, म्हणजे काय, ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत. प्रोसेस म्हणजेच काय, प्रक्रिया. ओके, ह्या सगळ्या प्रक्रिया कोण दाखवतं, लिव्हिंग थिंग्स दाखवतात. नॉन लिव्हिंग थिंग्स दाखवतात का, नाही. मग नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये लाईफ आहे का, ते जगत आहेत, जिवंत आहेत असं आपण म्हणतो का, नाही. मग कोण जिवंत आहे म्हणतो आपण, लिव्हिंग थिंग्स जिवंत आहेत म्हणतो. म्हणून त्या सगळ्या प्रोसेसना आपण लाईफ प्रोसेस असं म्हणतो. ओके, आता मग समजा ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत, म्हणजे आपण लिव्हिंग थिंग्स आहोत, आपण ह्युमन बिंग्स आहोत. मग अदर ॲनिमल्स घ्या जे लिव्हिंग बिंग्स आहेत, ते आपलं रेस्पिरेशन प्रोसेस करतात, ते अन्न खातात, ते डायजेस्ट होतं, वेस्ट मटेरियल बाहेर टाकतात आणि त्यांना न्यूट्रिएंट मिळते, एनर्जी मिळते, त्यांच्या बॉडीमध्ये पूर्णपणे ब्लड पास होत असतं. आणि लिव्हिंग थिंग स्वतःसारखाच दुसरा लिव्हिंग थिंग तयार करतं, म्हणजे त्या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. सो हे सगळ्या गोष्टी लिव्हिंग थिंग्स करतात. यापैकी जर लिव्हिंग थिंग्सने ह्या सगळ्या गोष्टी करते, पण लिव्हिंग थिंग्स जर रेस्पिरेशन करत नसेल, O2 किंवा CO2 जे श्वास घ्यायची जर लिव्हिंग थिंग प्रक्रिया करत नसेल, तर त्या लिव्हिंग थिंगला आपण डेड असं कन्सिडर करतो. ओके, सो हा बेसिक डिफरन्स आहे लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचा. त्यापैकी लिव्हिंग थिंग ह्या सगळ्या प्रोसेस करतात. लिव्हिंग थिंग्समध्ये लाईफ आहे, तर या सगळ्या प्रोसेसला आपण लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो. मग आता कुठल्या प्रोसेस आहेत एक्झॅक्टली लाईफ प्रोसेसमधल्या, रेस्पिरेशन. O2 घेतो आणि CO2 रिलीज करतो, तर त्या प्रोसेसला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. फूड पार्टिकल इनटेक करतो, त्या प्रोसेसला आपण न्यूट्रिएशन असं म्हणतो. ब्लड आहे आपल्या बॉडीमध्ये, त्याला आपण सर्क्युलेशन किंवा ट्रान्सपोर्टेशन प्रोसेस असं म्हणतो. वेस्ट मटेरियल रिमूव्ह करतो, त्याला आपण एक्सक्रिएशन प्रोसेस म्हणतो. आणि रिप्रोडक्शन, सेम ऑर्गॅनिझम तयार करतो. तर ह्या सगळ्या प्रोसेस आहेत त्यांना आपण लाईफ प्रोसेस असं म्हणतो. या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्यांना आपण लाईफ प्रोसेस असं म्हणतो. आणि यापैकी मेजरली आणि इसेन्शियल प्रोसेस कुठली असेल तर ती आहे रेस्पिरेशन प्रोसेस. म्हणजे जर रेस्पिरेशन प्रोसेस झालीच नाही तर आपण जगू शकत नाही. ते ह्युमन बिंग किंवा ते लिव्हिंग बिंग्स डेड आहे असं कन्सिडर केलं जातं. सो लाईफ प्रोसेसमधले मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे ती रेस्पिरेशन आहे. त्यापैकी रेस्पिरेशन, न्यूट्रिशन, सर्क्युलेशन अँड एक्सक्रिशन ह्यासुद्धा इसेन्शियल प्रोसेस आहे. आणि मोस्ट इसेन्शियल प्रोसेस ही रेस्पिरेशन आहे. आणि रेस्पिरेशन, न्यूट्रिशन, सर्क्युलेशन, एक्सक्रिशन ह्या इसेन्शियल प्रोसेस आहेत. आणि रिप्रोडक्शन ही तितकी इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे जर रिप्रोडक्शन प्रोसेस झाली नाही तर लिव्हिंग बिंग्स जिवंत राहणार नाही असं नाही आहे. सो ही सब असेसरी प्रोसेस आहे असं म्हणले. झाली नाही झाली तरी इट्स ओके विथ द लिव्हिंग थिंग्स. ओके, फक्त काय, ती लाईफ एक्झिस्ट राहणार नाही, म्हणजे एक्सटिंक्ट होईल. जसे डायनोसॉर एक्सटिंक्ट झाले तसंच लिव्हिंग बिंग एक्सटिंक्ट होईल. पण जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी रिप्रोडक्शन व्हायलाच हवं आहे असं नेसेसरी नाही आहे असं माझं म्हणणं आहे. ओके, जर रिप्रोडक्शन झालंच नाही तर ती स्पेसिस एक्सटिंक्ट होईल. त्यामुळे रिप्रोडक्शन प्रोसेससुद्धा इम्पॉर्टंट आहे. पण जगण्यासाठी, जसं रेस्पिरेशन आपण केलंच नाही, आपण म्हटलं मी आज दिवसभर ऑक्सिजन घेणारच नाही, तर ती लिव्हिंग बिंग्स किंवा ह्युमन बिंग जिवंत राहील का, नाही. पण मी रिप्रोडक्शन केलंच नाही, मी माझ्यासारख्या स्पेसिस जन्माला घातलाच नाही, ॲज अ पॅरेंट्स मला एक चाइल्ड नको आहे, तर मी जिवंत राहू शकणार नाही आहे का, नाही, मी राहू शकेन जिवंत, मी माझं लाईफ जगू शकेन. ओके, म्हणजे लाईफसाठी ही इम्पॉर्टंट नाही आहे.
म्हणून ती सब असेसरीमध्ये येते. ओके, अदरवाईज होल सिस्टीमसाठी रिप्रोडक्शन प्रोसेस ही इम्पॉर्टंट आहे. सो कुठल्या कुठल्या लाईफ प्रोसेस आहेत आपण परत एकदा बघूया. न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, reproduction, circulation, we also call it transportation, and excretion. या सगळ्या प्रोसेस काय आहेत, इम्पॉर्टंट आहे. कशासाठी, तर लाईफसाठी. तर ह्या सगळ्या प्रोसेसना लाईफ प्रोसेस असं म्हणतात. ओके, मग ह्यापैकी न्यूट्रिशन आहे, रेस्पिरेशन आहे, रिप्रोडक्शन, सर्क्युलेशन, एक्सक्रेशन ह्या काही म्हणजे तर न्यूट्रिशनचा विचार केली तर बॉडीमध्ये अन्न घेणं आणि डायजेस्ट करणं, त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळणं याला आपण न्यूट्रिशन प्रोसेस म्हणतो. म्हणजे एक प्रकारचं बॉडी फंक्शन मेंटेन ठेवतं. आणि रेस्पिरेशन ही सर्वायवलसाठी इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे, सर्वायवलसाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणून लाईफ प्रोसेसची आपण डेफिनेशन अशी करतो, द प्रोसेस विच maintain body function, process which maintain the body function and important for survival called as life processes. Okay, the process which maintain the body function and important for survival called as life processes. Okay, आता त्याच्यापैकी आपण फर्स्ट लाईफ प्रोसेसेस बघणार आहोत, ती म्हणजे आहे न्यूट्रिशन. ओके, फर्स्ट लाईफ प्रोसेस आहे ती आपण बघणार आहोत, ती आहे न्यूट्रिशन. परत एकदा ऐका की आपल्यामध्ये कुठल्या कुठल्या लाईफ प्रोसेसेस आहेत. न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन, ऑल्सो कॉल्ड सर्क्युलेशन, एक्सक्रिएशन अँड रिप्रोडक्शन. त्यापैकी आपण फर्स्ट बघणार आहोत न्यूट्रिशन ही लाईफ प्रोसेस. आता न्यूट्रिशन या लाईफ प्रोसेसबद्दल बघताना आपण खूप वेळा ऐकलेलं आहे की हे खा म्हणजे तुला हे न्यूट्रिएंट मिळेल, हे विटॅमिन्स मिळतील, हे मिनरल्स मिळतील, हे प्रोटीन्स मिळतील, तुम्हाला थकवा आला आहे प्रोटीन शेक प्या, तुमच्यामध्ये ए विटॅमिन कमी आहे, बी विटॅमिन कमी आहे, तुम्ही हे खा, तुम्ही ते खा, तुमची विटॅमिन सी कमी आहे, तुम्ही ऑरेंज खा, हे खा, ते का, असं आपण खूप वेळा डॉक्टरांकडून ऐकतो. ओके, किंवा आजूबाजूचे लोक आपल्याला सांगत असतात. तर हे न्यूट्रिएंट आपल्या बॉडीला इसेन्शियल का आहेत, कारण की आपल्या बॉडीमध्ये आपण आता रोज काही ना काही कामं करतो. जर आपण ह्युमन बिंग कन्सिडर केलं तर आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत खूप सारी कामं करत असतो. त्यासाठी आपल्याला एनर्जी लागते आणि आपण लिटरली असं म्हणून जातो की मी आज थकलो आहे, मला आज काही काम होणार नाही आहे, थकवा आला आहे, म्हणजे आपण आपली पूर्ण एनर्जी लॉस केली. मग आपल्याला ही एनर्जी कुठून मिळते, तर न्यूट्रिएंटमधून मिळते. आता हे न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, तर विटॅमिन, मिनरल, ओके, विटॅमिन, मिनरल्स हे काय झाले आपल्या बॉडीमधले, काय झाले प्रोटीन, हे झाले न्यूट्रिएंट. आता हे न्यूट्रिएंट्स आपल्याला कशातून मिळतात, तर फूड्समधून मिळतात. हे न्यूट्रिएंट आपल्याला कशातून मिळतात, तर फूडमधून मिळतात. मग आपण फूड खातो, आपण अन्न खातोय, त्याच्यामधून आपल्याला हे न्यूट्रिएंट मिळतात आणि हे आपल्याला काय देतात, एनर्जी. कशासाठी, आपल्याला पूर्ण आपली कामं करण्यासाठी आपल्याला काय मिळते, एनर्जी. म्हणजे आपण ह्युमन बिंग फूड खातो, त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन, मिनरल्स अँड प्रोटीन्स मिळतात. ते आपल्याला काय प्रोड्यूस करून देतात, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला आपण न्यूट्रिशन असे म्हणतो. म्हणजे ऑर्गॅनिझम अन्न खातो आणि त्याच्यामधून त्याला हे विटॅमिन्स, न्यूट्रिएंट्स मिळतात. ते न्यूट्रिएंट्स कशासाठी युटिलाइज करतो, तर एनर्जी मिळवण्यासाठी. आणि ह्या पुऱ्या प्रोसेसला आपण न्यूट्रिशन असं म्हणतो. तर ऑर्गॅनिझम nutrition is process in which organism obtain nutrient from food and utilize them to obtain the energy. The process we call as nutrition. The organism obtain nutrient from food and utilize them
obtain or synthesize energy. This process we call as organism obtain nutrient from food and utilize them to obtain or synthesize energy. This process we call as nutrition. This process we call as nutrition. ओके, आता मग न्यूट्रिशनचे पण परत टाईप आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ न्यूट्रिशन. टाइप ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन दॅट इज ऑटोट्रॉपिक अँड हेटरोट्रॉपिक. आता ऑटोट्रॉपिक मीन्स काय, ऑटो म्हणजे गोष्टी ऑटोमॅटिक होतात आपण असं म्हणू. तसंच ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशनचे डेफिनेशन काय की जे काही ऑर्गॅनिझम्स असतील किंवा ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, ते स्वतःचं अन्न काय करतात, स्वतः बनवतात, म्हणून ना ऑटोट्रॉपिक असं म्हणतात. मोस्टली प्लांट्स हे सगळे काय आहेत, ऑटोट्रॉपिक आहे. जे सिंथेसाइज their own food. It doesn't depends on other for food. Okay, सो ऑटोट्रॉपिक मीन्स काय, ऑटोट्रॉपिकमध्ये की जे काही प्लांट्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात किंवा जे काही ऑर्गॅनिझम्स असतील ते पण स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. ते अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड नाही आहे. आता आपण असं म्हणू की आपण पण आहोत की आपण थोडी दुसऱ्यावर अन्नासाठी डिपेंड नाही, आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवतो. तर तसं नाही आहे. स्वतःचं अन्न स्वतः बनवणं म्हणजे आपण प्रोसेस आपल्या बॉडीच्या आतमध्येच करून आतमध्येच अन्न बनवतो. आता प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे. काय म्हणतात, फोटोसिंथेसिस. ओके, आता फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर प्लांट आहे तर प्लांटमध्ये तुम्हाला माहिती आहे की ग्रीन कलरचा पिगमेंट असतो क्लोरोफिल, आणि लाईट एनर्जी ऑब्झर्व करून प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. आणि ती खूप लेंदी प्रोसेस आहे की मग काय होतं, रिडक्शन होतं का, ऑक्सिजन कसा रिलीज होतो वगैरे, सगळ्या प्रोसेस आपण डिटेलमध्ये बघू. पण प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि कोणाच्या हेल्थद्वारे, तर त्यांच्यामध्ये ग्रीन कलरचा जो पिगमेंट प्रेझेंट आहे क्लोरोफिल, तो लाईट एनर्जी ऑब्झर्व करतो आणि त्याच्यापासून अन्न बनवतो. मग प्लांट स्वतःचं अन्न स्वतःच्या बॉडीमध्येच बनवतात आणि सगळीकडे पूर्ण बाकीच्या पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. ते अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड नाही आहेत, म्हणजे दुसरे झाडाच्या गोष्टी ते घेत नाही आहेत किंवा दुसऱ्या कीटकनाशकांचा यूज करून स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही. म्हणून प्लांट कसे आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत. ओके, आणि प्लांट हे लाईट एनर्जी यूज करतात म्हणून त्यांना फोटो ऑटोट्रॉपिक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फोटो ऑटोट्रॉपिक. ओके, प्लांट काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि लाईट एनर्जी यूज करतात म्हणून त्यांना फोटो ऑटोट्रॉप्स किंवा फोटो ऑटोट्रॉपिक्स असं म्हटलं जातं. ओके, आता काही ऑर्गॅनिझम आहे, जसं फेरोबॅसिलस हा एक ऑर्गॅनिझम आहे. तो काय करतो, केमिकल यूज करतो. काय करतो, केमिकल यूज करतो आणि स्वतःचं अन्न स्वतः बनवतो म्हणून त्यांना त्या ऑर्गॅनिझमला केमो ऑटोट्रॉप्स असं म्हटलं जातं. ओके, परत एकदा बघा, ऑटोट्रॉपिक म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स, असे ॲनिमल्स की असे ऑर्गॅनिझम्स, असे प्लांट्स की जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. इट डझंट डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड. दे सिंथेसाइज देअर ओन फूड बाय युझिंग ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल अँड दॅट ऑल वी कॉल एज ऑटोट्रॉपिक. दे ऑल आर सर्वाइव बेस्ड ऑन ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन वी कॉल इट इज. अँड वी नो दॅट plant produce their own food. That process we call as photosynthesis. And plant use light energy to develop, to synthesize their foods. That's why we plant call as photoautotroph. And some organism like Ferrobacillus use chemical to synthesize their own food, so that is called as chemoautotroph. So that is the example of autotrophics. And the heterotropics म्हणजे काय, आता आपण म्हटलं की ह्युमन बीइंग्स आहेत, ह्युमन आहेत अँड लिव्हिंग बिंग्स अदर्स पण आहेत आणि काही प्लांट्स पण आहेत. ते काय आहेत, हेटेरोट्रॉपिक आहेत. हेटेरोट्रॉपिक म्हणजे दे डझंट सिंथेसाइज देअर ओन फूड, ते डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड. आता तुम्ही ह्युमन बिंग बघितलं तर ते प्लांट बेस्ड फूड खातो, म्हणजे आपण भाज्या वगैरे खातो, किंवा ॲनिमल्स बेस्ड म्हणजे जे लोक नॉनव्हेज खातात. ओके, हे लोक हे म्हणजे प्लांटला आणि ॲनिमलला ह्युमन बिंग ॲज अ फूड म्हणून कंझ्युम करतात आणि त्याच्यापासून त्यांना न्यूट्रिशन मिळतं. म्हणून ॲनिमल्स, काही ॲनिमल्स ह्युमन बिंग्स हे कशामध्ये येतात, हेटेरोट्रॉपिक्समध्ये येतात. सो लिचीसारखा प्लांट येतो, एका दगडावर ग्रो होतो, तो पण काही हेटेरोट्रॉपिक आहे. तो त्या दगडातले जे काही घटक आहेत त्यांना ऑब्झॉर्व करून स्वतःचं क्रिएशन करतो, म्हणून ते काही प्लांट पण हेटेरोट्रॉपिकमध्ये येतात. तर बेस्ट एक्झाम्पल आपण ह्युमनच बघूया की ते प्लांट बेस आणि ॲनिमल बेस अन्न खातात. त्याच्यामुळे प्लांट बेस ॲनिमल बेस अन्न खातात, त्यामुळे ते प्लांट अँड ॲनिमलवर आपल्या अन्नासाठी डिपेंड्स आहेत. सो त्यांना आपण हेटेरोट्रॉपिक असं म्हणतो.
ओके, माझ्या डेफिनेशनमध्ये काय की हेटरोट्रॉपिक्स doesn't synthesize their food, don't synthesize their food and depends on other for their food, that is called as heterotrophic. आता मोड ऑफ हेटरोट्रॉपिकचे पण काही टाइप्स आहेत, त्यापैकी आपण काही टाइप बघूया. त्यापैकी पहिला टाइप आहे होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन. सॅपेरोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आणि नेक्स्ट आहे पॅरासाइटिक न्यूट्रिशन. परत एकदा आपण डिफरन्स बघूया. ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आणि हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. हे दोन्ही मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे याद्वारे ऑर्गॅनिझम असो, प्लांट असो, या प्रोसेसद्वारे आपल्याला स्वतःला न्यूट्रिएंट मिळवतात. सो ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिकचा बेसिक डिफरन्स की ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशनमधला ऑर्गॅनिझम प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड, दे डझंट डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड. अँड द हेटरोट्रॉपिक दे डझंट सिंथेसाइज देअर ओन फूड, दे डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड्स. अँड द ऑटोट्रॉपिक एक्झाम्पल इज प्लांट. And all basically plants are autotrophic, and we know that we call that process as photosynthesis. And basically plant use light energy for their synthesizing food, so that's why plant call as photoautotroph. And some organism like Parobacillus use chemical energy to synthesize their own food, so that is we call as chemoautotroph. And the heterotrophic, we know that. And the type of heterotrophic is holozoic, saprophytic and parasitic. डिटेल मध्ये आपण होलोझोइक, सॅप्रोफायटिक आणि पॅरासायटिक बघूया. त्यापैकी होलोझोइक बेसिकली अमिबा शो करतो, सॅप्रोफायटिक हे फंगाय आणि पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्समध्ये मस्कॉइट वगैरे येतो. सो आपण ह्यांचा बेसिकली हे जे मोड ऑफ न्यूट्रिशन्स आहेत होलोझोइक, सॅप्रोफायटिक, पॅरासायटिक, हे दुसऱ्यावर डिपेंड आहेत. पण ते कसे डिपेंड आहेत आणि त्यांची डायजेशन प्रोसेस ही डिफरंट आहे प्रत्येकाची, आणि न्यूट्रिशन गेन करायची प्रत्येकाची प्रोसेस डिफरंट आहे. त्यामुळे टाईप पडलेत. सो ते टाईप आपण डिटेलमध्ये बघूया. बेस्ट एक्झाम्पल काय, अमिबा. आता तुम्हाला माहिती आहे की अमिबा काय आहे, की एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. काय आहे, एक युनिसेल्युलर अँड ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहे. युनिसेल्युलर आहे म्हणजे काय आहे, सिंगल सेल आहे. ओके. आणि ॲक्वॅटिक आहे म्हणजे ते पाण्यात राहतं. ओके. आता तुम्हाला माहिती आहे की अमिबाचा शेप हा अनइवन आहे, म्हणजे पाण्यात राहतं. मग आता हे कुठला मोड ऑफ न्यूट्रिशन फॉलो करतं, तर हे हेटरोट्रॉपिक आहे. हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन फॉलो करतं, पण त्याला होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. तर त्या होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये अमिबा एक्झॅक्टली कसं आपलं अन्न मिळवतं, तर ती प्रोसेस बघूया. आता ही डायग्राम बघा अमिबाची. हा अमिबा अनइवन शेप, युनिसेल्युलर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. याचा न्यूक्लियस आहे, त्याचा सायटोप्लाझ्मा आहे. तुम्हाला माहिती आहे की अमिबा हा पाण्यात राहतो. मग पाण्यात समजा एखादा फूड पार्टिकल दिसला, आता हे समजा पाणी आहे आणि या पाण्यामध्ये जर एखादा फूड पार्टिकल दिसला, तर अमिबा त्याचा बॉडी पार्ट एक्सटेंड करतो. ओके. एखादा बॉडी पार्ट त्याचं काय करतो, एक्सटेंड करतो. आणि त्या एक्सटेंड पार्टला आपण सुडोपोडिया असं म्हणतो, किंवा सिम्पली वे अमिबाच्या हँड्सना आपण सुडोपोडिया असं म्हणतो. आणि ते सुडोपोडिया इनग्लब करतं म्हणजे ह्या फूड पार्टिकलच्या सराउंड अमिबाचे हे पार्टिकल्स येतात. अमिबाचे हे पार्ट्स येतात आणि त्या फूड पार्टिकलला ते इनग्लब करतं. आणि मग त्या फूड पार्टिकलला च्या भोवती फूड व्हॅक्युअल तयार होतं. काय होतं, हे फूड पार्टिकल आहे त्याच्या भोवती फूड व्हॅक्युअल तयार होतं. आणि ते फूड पार्टिकल हे सायटोप्लाझ्मामधनं पास होतं आणि तेव्हाच ते डायजेस्ट होतं आणि अब्झॉर्ब पण होतं. ओके. आणि अशा प्रकारे अमिबाला न्यूट्रिएंट मिळतं. आणि अशा प्रकारे अमिबाला काय मिळतं, न्यूट्रिएंट मिळतं. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला अशा प्रकारे अमिबा अदर पार्टिकलवर डिपेंड आहे आपल्या अन्नासाठी, अदर थिंग्सवर. आणि अशा प्रकारे ते अन्न मिळतं, अशा प्रकारे ते डायजेस्ट करतं. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला आपण होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हणतो. आता स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर अमिबा इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम and an aquatic organism living in the water. And when he saw even amoeba see any food particle, he engulfed that food particle with the help of pseudopodia, and that whole process we call as phagocytosis. म्हणजे जेव्हा अमिबा त्या फूड पार्टिकलला इनग्लव करतं, सराउंड करतं आपल्या बॉडीच्या भोवती,
त्याला इन्क्लोज करून घेतं, तेव्हा त्याला त्या प्रोसेसला आपण फायगोसायटोसिस म्हणतो. वेन इन्ग्लब दॅट फूड पार्टिकल, फूड वॅक्युल्स फॉर्म अराउंड दॅट फूड पार्टिकल्स अँड दिस फूड पार्टिकल मूव थ्रू द सायटोप्लाझ्मा अँड ऑब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन, डायजेशन टेक प्लेस इन द सायटोप्लाझ्मा and undigested food is removed by then again फूड वॅक्युल्स. ओके, त्या फूड वॅक्युलमधून अनडायजेस्टेड फूड अगेन काय केलं तर रिमूव्ह केलं तर ते फूड वॅक्युल ओपन होतं आणि जे काय अनडायजेस्टेड फूड आहे ते रिमूव्ह केलं जातं. अशा प्रकारे अमिबा होलोजोइक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतो. नेक्स्ट आहे पॅरामेशियम. आता तुम्हाला माहिती आहे की पॅरामेशियम पण होलोजोइक मोड ऑफ न्यूट्रिशनच दाखवतं. आता तुम्हाला माहिती आहे पॅरामेशियम हे आपल्याला माहिती आहे की सँडल शेपचं असतं. त्याच्या भोवती हे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण सिलिया असं म्हणतो. हे हेअर लाईक जे स्ट्रक्चर आहे सिलिया असं म्हणतो. हा त्याचा सायटोप्लाझ्मा आहे, न्यूक्लियस प्रेझेंट्स आहे, ही त्याची माउथ किंवा बकल कॅव्हिटी असं म्हणतो आपण म्हणतो. हेही सेम प्रोसेस करतो. हे पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. जेव्हा ह्याला फूड पार्टिकल ब्रिज दिसतं त्या सिलियाच्या हेल्प थ्रू ते फूड पार्टिकल माउथमध्ये जातं आणि जेव्हा फूड पार्टिकल आतमध्ये येतं तेव्हा त्याच्या भोवती पण अगेन फूड वॅक्युल्स फॉर्म होतं आणि हे फूड वॅक्युल अगेन सायटोप्लाझ्मामधनं मूव्ह होतं सिमिलर टू द अमिबा. आणि सायटोप्लाझ्मामधून जेव्हा ते मूव्ह होतं तेव्हा डायजेशन प्रोसेस होते. म्हणजे जे काय डायजेशनच्या प्रोसेस आहे, ॲसिमिलेशन्स आहे वगैरे सगळ्या प्रोसेस ह्या सायटोप्लाझ्मामध्ये कंप्लीट होतात आणि जे काय अनडायजेस्टेड फूड आहे ते ह्या ॲनल पोर थ्रू, म्हणजे इथे जे पोर्स प्रेझेंट असतात त्या पोर्स थ्रू हे अनडायजेस्टेड फूड बाहेर पडतं. त्याला आपण ॲनल पोर असं म्हणतो, सायटोपाइज असं म्हणतो, सायटोप्रॉक्ट असंही म्हणतो, ॲनल पोर असं म्हणतो. मग आपण पॅरामेशियमबद्दल सांगायचं झालं तर काय सांगणार की पॅरामेशियम ऑल्सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड इट ऑल्सो पॉजेसेस होलोजोइक मोड ऑफ न्यूट्रिशन, ऑल्सो heterotrophic mode of nutrition, and paramecium also process holozoic nutrition. And the paramecium engulf full particle with the help of cilia and passes through oral groove, or we can say passes through the mouth, and the food vacuole created around that food particles and it move through the cytoplasma, and that process is called as cyclosis. And food digested in the cytoplasma, undigested food is given out into tiny pore. That tiny pore we call as anal pore. So paramecium and amoeba असं होलोजोइक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतं. आता नेक्स्ट पॉईंट आहे की हेट्रोट्रॉपिकमधला पहिला टाईप होता की होलोजोइक मोड ऑफ न्यूट्रिशन. आता आहे सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, आता आपण सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन बघणार आहोत. त्याच्यापैकी आधी सॅप्रोफायटिक म्हणजे काय ते बघूया. सॅप्रोफायटिकचं बेस्ट एक्झाम्पल फंगाय आहे. तर ही म्हणजे काय की ऑर्गॅनिझम, आता हेट्रोट्रॉपिक आहे म्हणजे ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन अदर फूड. पण आतापर्यंत काय झालं की होलोजोइक मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये काय झालं की फूड पार्टिकल बॉडीच्या आत घेतलं आणि मग डायजेस्ट झालं. ओके, तर सॅप्रोफायटिकमध्ये जे काय ऑर्गॅनिझम आहे ते हे ऑर्गॅनिझम आहे समजा आणि हे फूड पार्टिकल आहे. ते फूड पार्टिकल इथे बाहेरच डायजेस्ट करणार. याच्यामधला विटॅमिन ई, विटॅमिन सी, विटॅमिन बी जे काय हवे ते घेणार आणि बाकीचं मटेरियल हे बाहेरच ठेवणार. ओके, इज अ सिम्पल एक्झाम्पल म्हणून. म्हणजे जे काही डायजेशन प्रोसेस आहे ती आउटसाईड ऑफ बॉडी होणार, ती इनसाईड द बॉडी होणार नाही. त्याला आपण सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हणतो. म्हणजे सम ऑर्गॅनिझम perform digestion process outside the body, okay, and intake the digested food. That is called as सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सिम्पली वे सांगायचं झालं तर. आणि बेसिकली हे कशावर डिपेंड असतात ऑर्गॅनिझम सॅप्रोफायटिक जे मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात ते मोस्टली डेड अँड डिकेइंग म्हणजे खराब झालेलं किंवा डेड ॲनिमल्स वगैरे ह्यांच्यावर भेटतात आणि तिथे ते आपल्याला हवं ते घेतात आणि नको असलेलं तिथेच रिमूव्ह करून टाकतात. दॅट इज कॉल्ड एज सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम फीड ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. दॅट इज कॉल्ड एज सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. इन डायजेस्ट द फूड आउटसाइड ऑफ द बॉडी, डझन इनटेक इनसाइड अँड देन डायजेस्ट. दॅट प्रोसेस इज डझन डू बाय दिस टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. पण एक्झाम्पल इज फंगाय. अजून सिम्पल वे झालं तर बघा, आपण ब्रेड बाहेर ठेवतो आणि ब्रेडला नंतर बुरशी येते. ती बुरशी येते म्हणजे काय होते, ते जे काय ऑर्गॅनिझम आपण फंगस आले असं म्हणतो ते काय, तिथे जे काय ऑर्गॅनिझम ह्युमिडिटीमध्ये डेव्हलप होतात ते काय करतात, त्या ब्रेडला डायजेस्ट करतात, बाहेरच डायजेस्ट करतात आणि त्याच्यामध्ये हवा असलेला जो काही घटक आहे तो आपल्या बॉडीमध्ये घेतात.
म्हणजे बाहेरच डायजेस्ट करून अन्न घेतात. त्यामुळे बाहेर डायजेस्ट केल्यामुळे हे अन्न काय होतं, खराब होतं आणि मग आपण त्याला फंगस आले वगैरे म्हणतो. हे पण याचं एक एक्झाम्पल आहे. किंवा समजा एखादा ॲनिमल मेला आहे तर त्याच्यावर बघा तुम्हाला कीटक आलेले, किटाणू वगैरे चढलेले दिसतील, तर ते काय करतात, बॅक्टेरिया वगैरे डेव्हलप झालेले दिसतील, ते पण काय करतात, त्या डिकेड मॅटरमधला जे काही खराब झालेलं किंवा जे काय मेलेलं ॲनिमलची बॉडी आहे त्याच्यामध्ये जे हवं असेल ते घेतात आणि बाहेरच फूड डायजेस्ट करून हवं असेल ते अन्न, हवं असेल ते विटॅमिन्स मिनरल्स घेतात आणि अनडायजेस्टेड फूड ते तिथेच राहतं. ते बॉडीमध्ये पूर्ण फूड घेत नाहीत. ओके, जस्ट हवं असलेलं तेवढंच फूड घेतात. सो त्या होल ऑफ न्यूट्रिशनला आपण सॅप्रोफायटिक असं म्हणतो. म्हणून सॅप्रोफायटिकला आपण म्हणतो सम ऑर्गॅनिझम फीड ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, डायजेस्ट द फूड आउटसाइड ऑफ द बॉडी अँड देन ऑब्झॉर्ब दिस प्रोसेस वी कॉल एज सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन अँड एक्झाम्पल इज फंगाय. अँड द नेक्स्ट टाईप इज हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशनमधले पॅरासाइटिक. तर पॅरासाइटिकचं बेस्ट एक्झाम्पल इज मस्क्वाईट. मच्छर आपल्या बॉडीवर बसतो, तो आपल्याला चावतो, आपल्या बॉडीमधलं रक्त शोषून घेतो आणि ते त्या रक्तामधूनच त्याला जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळतात. म्हणजे रक्त हे त्याचं अन्न झालं आणि ते अन्न आपल्या बॉडीवर बसून मिळतं. म्हणजे ऑर्गॅनिझम लिव्ज ऑन अदर ऑर्गॅनिझम्स फॉर देअर गुड बट इट कॅनॉट हार्म दॅट ऑर्गॅनिझम और कॅनॉट डाय दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्याला मारून नाही टाकत आहेत ते ऑर्गॅनिझम्स. इथे जसं की हे ऑर्गॅनिझम आता ब्रेडवर समजा फंगाय डेव्हलप झाला तर तो ब्रेड पूर्ण खराब होतो. पण तसं आपल्या वरती मच्छर बसला, आपल्याला चावला आहे तर आपण काही मरत वगैरे नाही, फक्त ते आपल्या बॉडीमधलं रक्त शोषून घेतात. म्हणजे ते अन्नासाठी आपल्यावर डिपेंड आहेत, अदर ऑर्गॅनिझमवर डिपेंड आहेत आणि अदर ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर ते सर्वाईव्ह करणार आहेत. पण त्याला पॅरासाइटिक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हणतो. मग आता आपण त्याची डेफिनेशन सांगायची म्हटली की सम ऑर्गॅनिझम लिव्ह ऑन बॉडी ऑफ हॉस्ट ऑर्गॅनिझम बॉडी अँड गेट न्यूट्रिएंट फ्रॉम दॅट हॉस्ट ऑर्गॅनिझम बॉडी, दॅट इज कॉल्ड एज पॅरासाइटिक न्यूट्रिशन. पॅरासाइटिक न्यूट्रिशन म्हणजे एक्झाम्पल आहे मस्क्वाईट आहे, लिची आहे, जे काही प्लांट्स आहेत ते दगडांवर ग्रो होतात आणि मग त्याच्यातले न्यूट्रिएंट शोषून घेतात आणि त्याच्या प्रकारे ते त्या ऑर्गॅनिझम त्या सरफेसवर ते ग्रो होऊन तिथलंच न्यूट्रिएंट ते ऑब्झर्व करतात. म्हणून त्याला पॅरासाइटिक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. ओके, आता आपण 2 टाईप बघितलेलेच आहेत की न्यूट्रिशनचे 2 टाईप